शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आमच्या द्राक्ष बागेला स्लरी देत आहोत. स्लरी देत असताना आम्ही पूर्वी आता 8 दिवसापूर्वी स्लरी भिजायला टाकली होती. याच्यामध्ये शेण, गूळ, ताक, गोमूत्र, डाळीचं पीठ जे आमच्याकडे उपलब्ध गोष्टी आहेत त्या टाकल्या होत्या. त्याचबरोबर मग आम्ही स्लरी बनवताना 2 टाईपची स्लरी बनवलेली, एक रासायनिक स्लरी आणि एक जैविक स्लरी. रासायनिक स्लरीमध्ये आम्हाला जे बागेला न्यूट्रिशन द्यायचे असतात ते आम्ही 2 दिवस आधी टाकतो आणि भिजवतो, आणि जैविक स्लरीमध्ये आम्ही केरनचं बॉक्स टाकलेलं आहे, रॅपिडॉन टाकलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी मिक्स करून स्लरी तयार केलेली. आता बघा, आपण हे 600 लिटरच्या फ्लोअरमध्ये या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घेतलेल्या आहेत. आणि आत्ता बघा, आता आम्ही बागेमध्ये आता स्लरी टाकतो. स्लरी टाकताना 2 झाडाच्या मध्ये अर्धा लिटर स्लरी आम्ही बागेमध्ये ओतत आहोत. आणि झाडाला याच्यामुळे चांगली पांढरी मुळी तयार होते, आपली प्रक्रिया स्मूथ होते आणि झाडाला मण्याला लंबी मिळायला खूप मदत होते. साईज पण खूप चांगली मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं वजन मिळायला